सोलापूरचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते, पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सेक्रेटरी व विश्वस्त गंगाधरपंत सिद्धरामप्पा कुचन हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान होते. विविध संस्थांचे मुख्य प्रवर्तक, संस्थापक, सेक्रेटरी, विश्वस्त, तज्ज्ञ संचालक या नात्याने त्यांचे कार्य व मार्गदर्शन मोलाचे होते. अशा या युगंधर विणकर रत्न गंगाधरपंत कुचन यांचे मंगळवार 12 मे 2026 रोजी पहाटे निधन झाले. त्यानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने काल शोकसभेचे आयोजन केले. गंगाधरपंत यांचे शिक्षण कुचन प्रशालेत झाले. तदनंतर ते पद्मशाली शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी म्हणून कार्य केले. संस्थेला 100 पूर्ण झाल्याने संस्थेने 26 जानेवारी 2012ला शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. तसेच कुचन प्रशालेला 75 वर्ष पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले होते. शोकसभेच्या प्रारंभी गंगाधरपंत कुचन यांच्या प्रतिमेस मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शोकसभेस उपस्थित पुढील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सत्यनारायण बोल्ली यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की सोलापूरला ज्यांनी नेतृत्व दिले त्यांचे असे अचानक जाणे हे वाईट झाले. मी त्यांच्या कार्यकर्त्या यांचे कार्य अतिशय जवळून पाहिले. त्यांनी हैदराबाद रोडला विडी कामगारांसाठी घरकुल निर्माण केले. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळावेत म्हणून सोलापूर रुग्णालय व अश्विनी रुग्णालय निर्माण करण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्यामुळे मी राज्य शिखर बँकेवर संचालक झालो. माझी तयारी नव्हती तरी ते माझे गुरु होते. त्यांचे मला ऐकावे लागले. आज त्यांची उणीव भासेल. बहुआयामी व्यक्तिमत्व माझे पाठीशी होते. आज दाद मागण्यासाठी कोणीही नाही असे ते म्हणाले. तर दशरथ गोप म्हणाले, मी जिथे संस्थेमध्ये कार्य करीत आहे ते केवळ कुचन साहेबांमुळेच. मी युवक संघटनेमध्ये असताना मला संस्थेत काम करण्याची संधी दिली. मी त्यांचे कार्य अतिशय जवळून पाहिले. त्यांचा प्रत्येक निर्णय हा निर्णायक असायचा. फक्त निर्णय घेण्याचे मार्गदर्शन करण्याची ताकद त्यांच्यात होती. काही अडचणी आल्यास पैसा, निधी कसे उभारायचे हे कौशल्य त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. पेंटाप्पा गड्डम आपले मनोगत व्यक्त करताना कुचन साहेबांचे निधन म्हणजे पूर्व भागासाठी फार मोठे नुकसान आहे. त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या. साड्या तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो आपल्या सूत गिरण्यामध्ये तयार होत होता. एवढे मोठे योगदान त्यांनी दिले. रामचंद्र झन्नू म्हणाले, त्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा शेवटचे दर्शनही मला घेता आले नाही. मी लहान असतानाही मला अनेक वेळा त्यांनी स्वतः बोलावून मार्गदर्शन करायचे. जेव्हा सोलापुरात भाजपा पक्षाचे काहीही जोर नव्हता तेव्हा त्यांनी लिंगराज वल्याळ यांना आमदार म्हणून निवडून आणले. एवढी त्यांची ताकद होती. ॲडव्होकेट श्रीनिवास कॅथम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कुचन साहेबांच्या काळात बऱ्याच संस्थेच्या शाखांची स्थापना झाली व त्यांच्याच काळात मान्यताही मिळाल्या. त्याप्रमाणे त्यांचे स्वप्न, संकल्प पूर्ण करायचे. डॉक्टर माणिक गुर्रम म्हणाले, साहेबांबरोबर रुग्णालयात काम करीत असताना कोणते काम कसे करावे, त्यावर निर्णय कसा घ्यावा, एखाद्या गोष्टीच्या तुलनात्मक पद्धतीने प्रश्न कसा सोडवायचा हे शिकायला मिळाले. म्हणून आज त्यांची आठवण होत असते. दिनेश यांना म्हणाले, मी साहेबांबरोबरच 10 ते 15 वर्षे काम केले. त्यांचे काम शिस्तीचे असायचे. माझी अशी इच्छा आहे की त्यांचा एक पुतळा उभा करावा. तर प्राध्यापक श्रीनिवास कोंडी म्हणाले, स्वर्गीय गंगाधरपंत कुचन यांना प्रथम मी श्रद्धांजली वाहतो. मी आज येथे उभा राहिलो केवळ साहेबांचा आशीर्वाद व त्यांचे मार्गदर्शन यांच्यामुळेच. तरुण पिढीला ते प्रेरणादायी होते. महाराष्ट्रात त्यांच्या नावाने हेरिटेज व्हावे असे मी नगरसेवक व महापौर यांना विनंती करतो. रमेश वेडप म्हणाले, कुचन साहेब म्हणजे एक मोठी व्यक्ती. शिस्त म्हणजे केवळ त्यांच्याकडूनच शिकावे अशी व्यक्ती. सूतगिरणी, रुग्णालय या सगळ्यांना ते साक्ष होते. मल्लिकार्जुन कमटम म्हणाले, आपले मनोगत व्यक्त करताना पद्मशाली कुळातील एक चांगली व्यक्ती होती. रुग्णालय चांगले चालावे म्हणून त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. अशा व्यक्तीची कायम स्मरणात राहावे म्हणून त्यांचा एक विग्रह व्हावा. तर इंदिरा कुडक्याल म्हणाले, माझी आणि त्यांची ओळख मी नगरसेवक म्हणून हरले तेव्हापासूनची आहे. मला एकदा बोलावून महिला मंडळाची जबाबदारी दिली. मला अडचण आल्यास मार्गदर्शनही करायचे. लक्ष्मीबाई दासरी शाळा उभी राहावी यासाठी ते सदैव माझ्या पाठीशी उभे राहिले. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅथम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, विश्वस्त सर्वश्री दिनेश यन्नम व समाज बांधव व समाजातील
ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. त्या माणसाचं अशा पद्धतीनं अचानक मृत्यू होणं प्रत्येक सोलापूरच्या शहरवासियांना ते मनाला लागतं. त्यांची सुरुवात सहकारामधूनच झाली आणि ते होत असताना दोनदा त्यांनी खासदारकी पण घोषित केली. तिसऱ्या वेळेला देखील त्यांनी खासदारकी मागितली, पण थोडी अडचण आली आणि ते त्यांना मिळालं. अशा वेळेला मी आणि एक पत्रकार जयप्रकाश पाटील परवा 26 रोजी पहाटे दुःखनिदान झालं. अत्यंत वाईट दिवस म्हणायचं माझ्या जीवनात, कारण त्या दिवशी नेमकं मी परगावी होतो. जवळजवळ 600 किलोमीटरच्या अंतरावर मी होतो आणि साहेबांचे मला माहित आहे आपलं 2012 साली शताब्दी महोत्सव जेव्हा शुभारंभ झालं होतं त्या दिवशी साहेबांनी त्यांचं देहदान करण्याची घोषणा केली होती. मला निदान 7:30ला काहीतरी माहीत झालं आणि बातमी पडली की देहदान देणार आहे. मला आठवलं, मी माझे सहकारी आपले समाजाचे अध्यक्ष सुरेश परमार यांना फोन करत, बरोबर देहदान करणार आहेत का? हा, करणार आहेत. मग देहदान करणार आहे म्हटल्यावर एवढ्या किलोमीटरवर पोचायचं शक्य नव्हतं. त्यांचं अंतदर्शन होणं अशक्यप्राय होतं आणि त्यांचं मला अतिव दुःख होतं. त्यांचं शेवटचं दर्शन होतं ना. कुचन साहेबाचं माझी ओळख म्हणजे माझी संबंध, मी पद्मशाली युवक संघटनेत जेव्हा सचिव म्हणून काम करत होतो तेव्हा साहेब कधीही कुठल्याही असे कार्यक्रमाला येत नव्हते. सहसा पद्मशाली युवक संघटनेचं व्याख्यानमाला तेव्हा करत होतो, तेव्हा परगावचे शिक्षक व्याख्यानमालेसाठी येत होतं. वैकुंठबाई मेहता सभागृह तुंबडून जात होतं. खाली पायऱ्यावर बसून रोडवर बसून विद्यार्थी व्याख्यानमाला होतं. तेव्हा आधुनिक सोयी नव्हती. व्याख्यानमाला अनेक चांगले शिक्षक चांगलं व्याख्यान करत होते, प्रचंड गर्दी असायची. आणि त्या एकंदरीत वर्षात त्या प्रचंड प्रतिसादाला बघून साहेबांनी एवढं उल्हासित झाले, काय रे कसं काय एवढं तू मॅनेज करू शकला? काम करू लागलो मी. म्हटलं 1984 साली माझं 10वी झालं, 2 वर्ष 12वी झालं, 12वी फेल, व्यवसायात आलो. 1991ला जेव्हा पद्मशाली युवक संघटनेचं मी सचिव होतो आणि त्यावर त्यांचं स्वतःचं आत्मचिंतन असायचं आणि त्या संबंधित एखादी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आला की त्याच्याशी ते त्या विषयाबद्दल संवाद ठेवायचे. असा सतत म्हणजे त्यांना समाजाचा ध्यास इतका असायचा की ते अविरत ते त्या ध्यासाखाली त्या ठिकाणी काम करायचे. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना सांगतो की त्यांचा ऋण तुम्हा सर्वांच्या शिरावर आहे. कारण ही जी संस्था पद्मशाली शिक्षण संस्था 108 वर्षांपूर्वी ज्यावेळी स्थापन झाली त्यानंतरच्या कालावधीमध्ये ते तब्बल 50 वर्षे या संस्थेमध्ये 17 वर्ष सचिव म्हणून आणि त्यानंतर विश्वस्त म्हणून त्यांनी अत्यंत प्रदीर्घ कालावधी फार कार्यशील अशा पद्धतीने काम केलेले आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या 27 शाखांमध्ये बहुतांश मान्यता ते कुचन साहेबांच्या कालावधीत मिळालेल्या आहे आणि बहुतांश पदांचा संमती सुद्धा मान्यता सुद्धा शासनाकडून कुचन साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे. म्हणून आपण सर्व त्यांच्या या सर्व उपकाराचे ऋणी आहोत आणि म्हणून आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे त्यांच्या प्रती आपण आपला श्रद्धा जो आहे, आपला आदर जो आहे व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे.